तेने नारायण देईल बेटी. जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्याला सगळ्यात सोपं साधन जर कलियुगात काय असेल तर ते फक्त हे कीर्तन आहे. आणि म्हणून अतिशय आनंदानं, अतिशय प्रेमानं, अतिशय सद्भावानं आपण सगळे हे कीर्तन श्रवण करता आला. आपणा सर्वांना पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी जमलेले सर्व प्रेमाची मंडळी आहेत, टाळकरी मंडळी आहेत, मृदंगाचारी आहेत, यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि माझ्या चिंतनाला सुरुवात करतो. विठाला तुम्ही म्हणाल ना आतापर्यंत काय सुरू होतं, ही फक्त अभंगाची प्रस्ताव नव्हती, आता अभंगात प्रवेश आहे. विठाला विठाला तुकोबरायांचा अभंग आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये भगवंताच्या विषयीची अनन्यता प्रकट केली. अनन्यता म्हणजे काय? तो सोडून इतर हा विषय ज्याच्या अंतःकरणात राहत नाही त्याला अनन्यता म्हणतात. न अन्यता इति अनन्यता. नारद भक्ती सूत्राच्या 10व्या सूत्रामध्ये नारद महाराज सांगतात, अन्ययाश्रयाना त्यागो इति अनन्यता. अनन्यतेची व्याख्या सांगितली. अन्यांचा आश्रयाचा त्याग करणं म्हणजे अनन्यता. अनन्यता म्हणजे काय महाराज? अनन्यता म्हणजे समोरचा जो आहे तो सोडून बाकीचं कुणीही कळत नाही, दुसरं कुणीही आवडत नाही, दुसरं कोणी समजत नाही, त्याला म्हणतात अनन्यता. अनन्यता थोडी थोडक्यात समजावून सांगतो तुम्हाला, ऐका. कमळ आहे, कमळाचं जे फुल आहे ते कमळाचं फुल फक्त सूर्य उगवल्यानंतरच उमलतं. बरोबर का? सूर्य उगवल्यानंतर कमळाचं फुल उगवतं. परंतु माऊली ज्ञानोबा म्हणतात की सूर्य त्या कमळासाठीच उगवतो. माऊली ज्ञानोबारायांची ओवी आहे 18व्या अध्यायामध्ये की कमळासाठी सूर्य उगवतो आणि त्या कमळासाठी सूर्य उगवला की त्या सूर्याचा फायदा इतरांना सगळ्यांना सुद्धा होतो. परंतु तो सूर्य जर कुणासाठी येत असेल, उगवत असेल तर तो कमळासाठी उगवतो. हे झालं कमळाची अनन्यता आहे. कारण कमळ सूर्याशिवाय उगवूच शकत नाही ना. ही कमळाची त्या सूर्याबद्दलची अनन्यता आहे. दुसरं उदाहरण त्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलंय. एक चातक नावाचा पक्षी आहे. चातक नावाचा पक्षी, तो चातक नावाचा पक्षी फक्त पावसाचंच पाणी पितो. तो दुसरं पाणी पित नाही. तो फक्त पावसाचाच. मग जोपर्यंत पाऊस नसतो तोपर्यंत तो तसाच असतो. पावसाच्या शिवाय तो पाणी पित नाही. मला एकदा गंमत अशी घडली की त्या चातक पक्षाला मृत्यू जवळ आला आणि तो खाली पडला. परंतु तो कुठे पडला तर गंगेमध्ये पडला. गंगेमध्ये पडल्यानंतर आता मृत्यूच्या शेवटच्या घटिका मोजतोय आणि मृत्यूच्या शेवटच्या घटिका मोजत असताना त्याच्या मनात असा विचार आला की अरे आपला तर आता मृत्यू होणार आहे, परंतु हा मृत्यू होताना जर आपल्या मुखामध्ये गंगाजळ गेलं तर आपल्याला मुक्ती सहज प्राप्त आहे. काय भाग्य आहे आपलं की आपल्याला गंगाजळ पण मिळतंय. महाराज आता चोच अशी खाली जाणार तेवढ्यात त्याच्या मनात दुसरा विचार आला की अरे आपण आयुष्यभर जमिनीवरचं पाणी पिलेलं नाहीये, आपण आयुष्यभर त्या पावसाचं सोडून पाणी पिलेलं नाहीये आणि आता जर शेवटच्या काळात आपण हे पाणी पिलो तर आपल्या आयुष्यभराच्या चरित्राला डाग लागेल. याला म्हणतात अनन्यता. विडाला मेघतया मेघतया वर्षे उन्हाळा मेघतया म्हणतात. पाहतो चातक नेघे भूमी जळा. तो भूमीवरचं जळ घेत नाही आणि म्हणूनच का काय पाऊस सुद्धा त्याच्यासाठीच बरसतो महाराज.
त्या जातक पक्षासाठीच पाऊस पडतो तुकोबर आहे म्हणतात. इतकी अनन्यता त्या जातक पक्षाची त्या पावसाबद्दल. हे एक उदाहरण झालं. आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे अनन्यता काय हे थोडस अजून निश्चित होईल. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना गीतेमध्ये म्हणतात, सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज. तू सगळ्या गोष्टींचा विचार सोडून दे आणि फक्त मला शरण ये. आणि तू जर मला शरण आला, तू जर मला अनन्य भावानं शरण आला तर होईल काय? जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. शरणागता लागे शरण्य मीची एक. जो मला अनन्य भावानं शरण होतो त्याचा मी काय करतो? त्याचा योगक्षेम मी वाहतो. त्याची सगळे चरितार्थ चालवण्याची काळजी मी करतो. म्हणून तू मला अनन्य भावानं शरण ये. हे भगवंताचं म्हणणं आहे अर्जुनासाठी. अनन्य चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. विठला विठला. मासा तो आहे मासा. मासा हा कुठे राहतो सांगा? मासा हा पाण्यात राहतो, बरोबर ना? मासा हा पाण्यात राहतो. जर त्याला पाण्याच्या बाहेर काढलं तर काय होईल? मरून जाईल. पाण्याच्या बाहेर काढलं तुम्ही म्हणाल महाराज अहो किती अवघड प्रश्न विचारायला तुम्ही. जरा सोपं विचारा. जरा सोपं विचारा. मासा जर पाण्याच्या बाहेर काढला तर तो मरतो, परंतु मासा जर पाण्यात राहिला तर जिवंत राहतो. म्हणजे काय? माशासाठी पाणी काय आहे? अतिशय महत्वाचं आहे. पाण्याशिवाय तो जगू शकत नाही. म्हणजे पाण्याशी मासा अनन्य आहे. पाण्याच्या बाहेर काढला की तो मरून जाणार. म्हणजे तो मासा त्या पाण्याशी जसा अनन्यता आहे तसा पांडुरंग आमच्यासाठी महत्वाचा आहे. भगवंत आमच्यासाठी तितका महत्वाचा आहे. तुकोबरायांचं प्रमाण आहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जीवना वेगळी मासोळी, जर त्या पाण्याच्या वेगळी मासोळी केली तर तुका तैसा तळमळी. परंतु हे माशाला तळून खाणाऱ्यांना कळणार नाही. विठाला विठाला तैसा तुका तळमळी, कैसा तुका तळमळी, जसा मासा तळमळी. परंतु हे जे त्या माशाची तळून खातात त्यांना कसं समजेल महाराज सांगा? आज तुम्ही जगामध्ये पहा काय आपण त्या प्राण्यांवर अन्याय करतोय. काय अन्याय करतोय महाराज? मला म्हणायचं काय आहे की आपण आपला आहार कसा घ्यावा याच्याविषयी अनेक वेगवेगळे आपल्यासाठी उदाहरणं उपलब्ध आहेत. अनेक वनस्पती आहे, अनेक भाज्या आहेत, अनेक फळं आहेत. बरं एक नाही, रंगीबिरंगी फळं भगवंतांनी निर्माण केले. ते सोडून आपण त्या प्राण्यांचं मांस खातो आणि त्याच्यामुळं आपल्या अंतःकरणामध्ये जे काही भावना निर्माण होतं. या जगामधले सगळ्यात जास्त जे खून आहे, एका सर्वेमध्ये असं वाचण्यात आलं माझ्या की एका संस्थेनं अख्ख्या सगळ्या तुरुंगाचा सर्वे केला भारतातल्या. आणि त्या सर्वेमधून एक निष्कर्ष असा काढला की जेवढे काही रागात खून झाले, क्रोधामध्ये जेवढे काही खून झाले, त्या क्रोधामध्ये खून करणाऱ्यांची नंतर त्या माणसानं मुलाखत घेतली त्या संस्थेने. आणि त्या मुलाखतीमध्ये असं लक्षात आलं की ते लोक म्हणतात आम्ही खून करण्या इतके भक्कम माणसं नाहीच, आमच्यात तेवढी हिंमतच नाहीये, आम्ही ते खून करू शकत नाही. बरं तेवढी एक घटना घडली, त्याच्या आधी त्या लोकांचं जीवन फार चांगलं आहे, त्याच्यानंतर त्यांचं जीवन फार चांगलं आहे. परंतु तेवढी एक वेळ, तेवढी एक घटिका अशी आली की त्यावेळेस क्रोध हा काय झाला? अनावर झाला. आपल्या पण जीवनामध्ये बघा कधी कधी क्रोध इतका अनावर झाला की माणूस काहीही बोलून जातो, काहीही करून जातो. त्याचं एकमेव कारण आहे मांसाहार. विठाला विठाला. मासा जसा पाण्याशी अनन्य आहे तसा त्याला म्हणतात अनन्यता. आणि आणखी सोपं अजून शेवटचं उदाहरण सांगतो. आई लेकरासाठी जशी अनन्य आहे, ज्ञानोबा म्हणतात की त्या रंभेला जर त्या मुलासमोर उभं केलं, रंभेला, तरी तो तिच्याकडे जाणार नाही. त्याला कोण हवी आहे? त्याला तिची आईच हवी. त्याला आई सोडून दुसरं कोणी समजत नाही. जगातल्या सगळ्या स्त्रिया उभ्या केल्या तरी त्याला आई सोडून दुसरी कोणी नसते. म्हणजे त्या मुलाच्या अंतःकरणात आईविषयीची जितकी अनन्यता आहे तितकी अनन्यता आमच्या पांडुरंगाविषयी आहे. वेडाला काय झालं? लक्ष्मण भैयाला शक्ती लागली. आपल्याला सर्वांना प्रसंग माहिती आहे.
लक्ष्मण भैयाला शक्ती लागली. शक्ती लागल्यानंतर बजरंगबली गेले द्रोणागिरी आणायला. द्रोणागिरी आणायला गेल्यानंतर महाराज या द्रोणागिरीची मोठी गंमत आहे. लोक द्रोणागिरी कशालाही म्हणतात, हातात घेतात. महाराज द्रोणागिरी हातात एक खोटं नाही बोलत. मला प्रश्न पडला, ही जर द्रोणागिरी आहे तर ती लक्ष्मण भैयाच्या तोंडात पिळली ती कोणती? द्रोणागिरी नेमकं म्हणता कशाला महाराज? आपण ती एक औषधी वनस्पती म्हणून तिचा उल्लेख आहे, परंतु माणसांनी त्याचा उल्लेख वेगवेगळ्या त्यांच्या सोयीनुसार करून घेतला. बरोबर आहे की नाही? बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय? मला म्हणायचं काय की द्रोणागिरी आणण्यासाठी बजरंगबली गेले आणि इकडं प्रभू श्री रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये लक्ष्मण भैयाविषयी अत्यंत करुणा निर्माण झाली. लक्ष्मण भैयाविषयी अत्यंत करुणा निर्माण झाल्यानंतर लक्ष्मणाच्या विषयी अंतःकरणात भगवान श्रीरामांच्या भाव काय व्यक्त झाले हे नाथ महाराजांनी वर्णन केले भावार्थ रामायणामध्ये. भावार्थ रामायण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल, राम प्रभू बोलताना असं म्हणतायत, करोनी राक्षस कंदन घेतलिया लंका भुवन सखान भेटे लक्ष्मण त्यजीन प्राण त्याला. मी लंका भुवन जरी घेतले, सगळे राक्षस जरी मारले, तरी मला या लक्ष्मणासारखा सखा मिळणार नाही. त्याच्यासाठी मी माझा प्राण त्यागायला तयार. पुढे ते म्हणतात, रावण कुंभकर्ण रावण इंद्रजित कुंभकर्ण मारिल्या मज सुख कोण सखान भेटे लक्ष्मण त्यजीन प्राण त्याला. मी इंद्रजित मारीन, मी कुंभकर्ण मारीन, मी रावण पण मारीन, परंतु माझा सखा असणारा लक्ष्मण जर मला भेटला नाही तर मी माझा प्राण त्यागी. याचा अर्थ काय? भावाविषयीची अनन्यता. विठ्ठल वर्णन करत असताना म्हणतात की आम्हाला तो भगवंत कसा प्रिय आहे. अभंगाचा प्रथम चरण. पतिव्रता जैसा प्रकार प्रमाण, पतिव्रता जैसा प्रकार प्रमाण, पतिव्रता जैसा प्रकार प्रमाण, पतिव्रता जैसा प्रकार प्रमाण, पतिव्रता तुकोबाराय म्हणतात, जसं पतिव्रता स्त्रीला तिचा पती जितका अनन्य आहे, जितका प्रमाण आहे, तेवढा तिला दुसरा या जगातला कोणताही पुरुष नसतो आणि नसावा. पतिव्रता स्त्री म्हणजे काय की पतिव्रताचं उदाहरण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताच्या संबंधाविषयी द्यावं. म्हणजे पतिव्रता ही महत्वाची असली पाहिजे. ही सगळ्या शास्त्रांमध्ये, सगळ्या पुराणांमध्ये, नवे नवे हिंदू संस्कृतीमध्ये पतिव्रता स्त्रीला जितकं महत्व आहे तितकं कोणत्या दुसऱ्या नात्याला दिलेलं नाही साधू संतांनी. त्याचं कारण असं आहे महाराज, कारण पतिव्रता स्त्रीमध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी शक्ती दुसरं कोणातही नाही. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता देवावरी सत्ता
ही पतिव्रता अशी असते की तिची देवावर सुद्धा सत्ता चालते, म्हणून तिला पतिव्रता म्हणतात. परंतु ती पतिव्रता कशी असली पाहिजे, काही वर्णन अशी येतात की काही प्रकार पतिव्रतेचे पडतात. ऐका, बोलता बोलता सांगून. पहिली आहे पत्नी एक. तर या पत्नीचे काही प्रकार शतकोटीकारांनी पाडले. पहिला प्रकार आहे व्याभिचार पत्नी. व्याभिचार पत्नी म्हणजे काय, जिच्या अंतःकरणात पती सोडून दुसऱ्या पुरुषाविषयी चिंतन चालतं, तिला व्याभिचारी पत्नी म्हणतात. एक राजा भर्तृहरीची कथा सर्वांना माहिती आहे. एका ऋषीने भर्तृहरीला फळ दिलं, ते अमर होण्याचं फळ होतं. त्या भर्तृहरीचं प्रेम आपल्या राणीवर होतं म्हणून त्याने तिला दिलं, तिनं दुसऱ्याला दिलं, प्रधानाला दिलं, प्रधानानं एका वेश्याला दिलं, आणि वेश्याला वाटलं मी तरी अमर होऊन काय करू, माझा राजा अमर झाला पाहिजे. त्या वेश्याने ते फळ परत राजाला आणून दिलं. राजाच्या अंतःकरणात प्रश्न निर्माण झाला, अरे मी तर हे फळ माझ्या राणीला दिलं, हे फळ त्या वेश्येपर्यंत आलं कसं. सगळ्यांना बोलावलं गेलं, राज्यात उभं केलं, राज दरबारात सांगितलं, सांगा लवकर नाही तर मी तुमचा शिरच्छेद करीन. महाराज भर्तृहरीने सगळा प्रकार पाहिला. मग भर्तृहरीच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण झालं की आपण ज्याच्यावर माझं प्रेम आहे असं समजतो, परंतु त्याचं प्रेम पुन्हा दुसऱ्यावरच आहे. भर्तृहरीने तिथूनच रामराम टोकला सगळ्या राज्याला. आणि आता नवनाथांमध्ये जे भर्तरीनाथ आपण समजतो तेच हे भर्तृहरी. विठ्ठला विठ्ठला. भर्तृहरी राजाची कथा आहे. व्याभिचारी पत्नी तिला म्हणतात की जी आपल्या पतीशिवाय अन्यांचं चिंतन आपल्या अंतःकरणात करते. दुसरी पत्नी सांगितली, दुसरी पत्नी एक कर्कशा पत्नी. कर्कशा पत्नी म्हणजे काय, जी सतत घरात कटकट 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 तिचं तोंड बंद होत नाही. आपण कधी कधी म्हणतात, लोक जुन्या म्हाताऱ्या म्हणतात, अगं तुझं तोंड जर खापराचं असतं तर. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा बाईला कर्कशा. तुकोबाराय सुद्धा म्हणतात की माझी बाई सुद्धा कर्कश आहे, बरं झालं तेव्हा तू ती कर्कशा दिली म्हणून मला भगवंता तुझं स्मरण होतं. कर्कशा पत्नी, ही पत्नी काय करते, तुम्हाला त्याचं उदाहरण सांगायचं झालं ना, एक उद्धालक मुनी म्हणून होते. त्या उद्धालक मुनींचं लग्न झालं ब्रह्मदेवाची एका मुलीशी, तिचं नाव होतं कर्कशा. ऐका, त्या उद्धालक मुनींचं लग्न झालं त्या कर्कशा नावाच्या ब्रह्मदेवाच्या मुलीसोबत, आणि दोघांचा संसार सुरू झाला. काही दिवसांनी याच्या लक्षात असं आलं की ती बाई सरळ काही करतच नाही. पती जे सांगायचं त्याच्या उलट वागायचे. पती जर म्हणला ना चला आपण फिरायला जाऊ, ती म्हणायची नाही नाही आज तर मी घरातच आराम करणार. तिला जरा म्हणलं ना आज आपण कुठंच जायचं नाही, फार पाऊस चालू आहे, तर ती घराच्या बाहेरच निघायची. ती पावसातच जायची. तिला म्हणलं ना आज स्वयंपाक करू नको, तर ती 10 माणसाचा स्वयंपाक करायची. आणि ज्या दिवशी सांगितलं जायचं की आज स्वयंपाक कर, त्या दिवशी ती पतीला उपाशीच मारायची. फार वैतागला, फार त्रासला, काय करावं कळत नाहीये. एका मित्राजवळ गेला, त्या मित्राला सांगितलं मला काहीतरी उपाय सांग, मला काहीतरी याला फार वैतागलो, मी फार त्रासलो. त्या मित्रानं सल्ला दिला, अरे सोपा उपाय आहे, काय तू उलट बोलायला सुरुवात कर, म्हणजे ती सरळ करेल. हा घरी गेला, म्हणजे माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आलं आणि आपल्याला अजिबात ते वर्ष श्राद्ध करायचे नाही. ही म्हणे का, केलंच पाहिजे आणि मोठं करायला पाहिजे, मोठं केलं पाहिजे. म्हणजे भव्य दिव्य मोठं वर्ष श्राद्ध झालं. म्हणजे आपल्या वडिलांच्या ज्या घरात आस्ती आहे ना त्या अजिबात आपण समर्पित करायचं नाही देवरे. ती म्हणे का करायचं नाही, नक्कीच करायच्या, चला म्हणे. आणि मग नदीच्या किनाऱ्यावर गेल्यावर हा म्हणाला एक काम कर, मी नदीत जातो आणि एवढ्या आस्ती समर्पित करून येतो. ती म्हणे नाही मी जा. उलट बोलायची सवय ना तिला, सगळं विरुद्ध करायची सवय. तिने हातात तो कलश घेतला, मध्ये गेली. अगं फार नदीच्या मधल्या प्रवाहामध्ये जाऊ नको, फार मोठा प्रवाह आहे. ती म्हणे नाही मग तर मी जाणार. ती मध्ये गेली, अगं डुबकी मारू नको, गेली महाराज. हा घरी आला, शांत झाला, एकदा वाचलो म्हणे या पिढ्यातून. आणि संध्याकाळ झाली, मी याच्या लक्षात काय आलं काय माहिती, हा परत त्या नदीवर गेला. आणि नदीवर गेल्यावर सगळीकडे पाहायला लागला, इकडं तिकडं कुठं काही दिसतंय का काय. त्याच्या मित्राने विचारलं आता काय झालं, म्हणजे गेली ना वाहून. आता मी हे पाहायला आलो, म्हणजे ही उलटी तर वाहत नाही ना प्रवास. बिडाला बिडाला तिला म्हणतात कर्कशा पत्नी. ही झाली कर्कशा पत्नी. तिसरा प्रकार आहे धर्मपत्नी. ऐका, मी पत्नीचे तुम्हाला काही प्रकार सांगतोय. तिसरा प्रकार आहे धर्मपत्नी. धर्मपत्नी कोणाला म्हणावं, जी पतीच्या धर्मकार्यामध्ये त्याच्या बरोबरीने वाटा उचलते किंवा आपल्या पतीला धर्मकार्य करता यावं याच्यासाठी जी सहाय्य होते तिला म्हणतात धर्मपत्नी. ऐका, वाचस्पती मिश्र नावाचे एक आपल्या भारतामध्ये फार मोठे लेखक होऊन गेले. काय नाव आहे त्यांचं, वाचस्पती मिश्र. वाचस्पती मिश्र, लक्ष ऐकून ठेवा. वाचस्पती मिश्र नावाचे फार मोठे एक लेखक होऊन गेले. ते लेखक काय करत होते, त्यांचं लग्न झालं महाराज, परंतु त्यांच्या काय असतं माहिती का, कलाकार, लेखक, कवी आणि कुठलाही कलाकार घ्या तुम्ही, त्या कलाकाराच्या डोक्यात किंवा त्या लेखकाच्या डोक्यात किंवा त्या कवीच्या डोक्यात 24 तास काही ना काही सुरू असतं.
तुम्ही जर बघितलं तर एक कवी, लेखक, संशोधक यांना विसरबोळे फार असतात. हे विसरत जातात प्रत्येक गोष्ट. आमचे एक पुण्याचे महाराज आहे, त्यांच्या बायकोनं सांगितलं बाजारात जाऊन या आणि भाजी घेऊन या, पण जाताना छत्री घेऊन जा म्हणे. का? कारण येताना पाऊस जर लागला तर अडचण, पावसाळ्याचे दिवस होते. हे हातात छत्री घेऊन गेले, भाजी घेऊन आली आणि येताना भिजत आले. बायकोने विचारलं का तुम्ही भिजत घेऊन आले? म्हणे अगं छत्रीच न्यायची विसरलो. म्हणे हातात काय? कारण का तिथून इथपर्यंत येऊस तर हे एका अभंगाला चालला होतो. मी सांगत होतो धर्मपत्नी. त्या वाचस्पती मिश्रांनी लग्न झाल्यानंतर त्यांनी एक ग्रंथ लिहायला घेतला. ऐका, त्यांनी एक ग्रंथ लिहायला घेतला आणि तो ग्रंथाचं लिखाण चाललं 36 वर्ष. मी फार आता लांबवत नाही, पटापटा सांगतो कारण वेळ माझ्याकडे कमी आहे. 36 वर्ष त्या ग्रंथाचं काम चाललं. महाराज त्यांना कशाचं भानच राहिलं नाही का आपलं लग्न झालंय का, आपलं काय कसं आहे, घर आहे दार आहे, काय नाही. कडी लावून घेतली आणि 36 वर्ष त्या ग्रंथाचं लिखाणाचं काम सुरू आहे. 36 वर्षानंतर हा मनुष्य उठले, वाचस्पती मिश्र उठले आणि उठल्यानंतर पाहतात की काय समोर एक स्त्री दिसली आणि तिला सांगितलंय बाई आता तू कोण? म्हणे अहो मी तुमची पत्नी. माझी पत्नी? माझं लग्न कधी झालं? माझं लग्न झालं नाही, तू माझी पत्नी कसं काय म्हणते स्वतःला? तू माझी पत्नी असू शकत नाही. मग तिनं आठवण करून दिली, नाथ 36 वर्षापूर्वी आपला विवाह झाला होता आणि तुम्ही ज्यावेळेस ग्रंथ लिहायला बसले, ते ग्रंथ लिहित असताना तुम्ही उठायच्या आत मी सगळी व्यवस्था तुमची करायची, सडा समार्जन करायचे, रांगोळी करायचे, सगळी स्वच्छता करायची आणि तुम्ही झोपल्यानंतर परत मी तुमची सेवा करायची. तुम्हाला कळालंच नाही 36 वर्ष मी इथे उपस्थित आहे, तुमच्या कार्यामध्ये माझा अडथळा यावा असं मला वाटत नव्हतं आणि म्हणून मी बाजूला राहिले. याला म्हणतात धर्मपत्नी. वाचस्पती मिश्रांना हे सगळं कळल्यानंतर की एका स्त्रीनं आपल्यासाठी तिच्या आयुष्यातले 36 वर्ष पतिविना वाया घातले. वाचस्पती मिश्रांनी त्याच्या ग्रंथा पूर्ण झालेला होता 36 वर्षात लिहून, त्या ग्रंथालाच त्या स्त्रीचं नाव दिलं. त्या ग्रंथाचं नाव आहे भामती, कारण त्या भामती तिचं नाव होतं. बायकोचं नाव भामती होतं म्हणून ग्रंथाचं नाव कोणतं दिलं? भामती नावाचा ग्रंथ. फार प्रसिद्ध ग्रंथ आहे, आपण कधीतरी गुगलवर सर्च करून बघा. ही झाली धर्मपत्नी की जी आपल्या पतीच्या धर्मकार्यामध्ये सहकार्य करते. पुढचं ऐका, चौथी पत्नी आहे अर्थपत्नी. अर्थपत्नी कोणाला म्हणतात? जिचा डोळा फक्त आपल्या पतीच्या पैशावरच असतो. तिला आपल्या पतीचा पैसा सोडून काही दिसत नाही. महाराज पगार झाल्या ती उभी असते, मला हे घ्यायचं, मला ते घ्यायचं, द्या पैसे द्या पैसे द्या. मी तर अशाही काही घरामध्ये असे प्रसंग पाहिलेले महाराज. त्या नवऱ्यांना सुद्धा, म्हणजे त्या नवऱ्याला लाख रुपये पगार आहे, परंतु नवऱ्याला खर्चायला पैसे सुद्धा घरातली बायकोच देते. असे सुद्धा परिस्थिती पाहिजे. त्याला म्हणतात अर्थपत्नी. अजून पुढे पत्नी सांगितली कामपत्नी. कामपत्नी कोणाला म्हणतात? जिच्या अंतःकरणात आपल्या पतीविषयी फक्त काहीतरी मागणी असते, काही ना काही मिळवायचं, मला हे द्या, मला ते द्या, मला हे द्या, मला ते द्या. तिचं मन कशानेही भरत नाही, फक्त अंतःकरणात पतीकडून काही ना काही अपेक्षा असते. तिला म्हणतात कामपत्नी. आणि शेवटची पत्नी आहे मोक्षपत्नी म्हणतात. मोक्षपत्नी कोणाला म्हणतात? जी पतीला मोक्षासाठी सहाय्यक करते तिला मोक्षपत्नी म्हणतात. एका तरुणाचं लग्न झालं. ऐका, एका तरुणाचं लग्न झाल्यानंतर बायको गेली, माहेरी गेली. काही दिवसांनी आई वडिलांना भेटायला माहेरी गेल्यानंतर याचं काही मन घरामध्ये रमेना. बायकोची आठवण यायला लागली. बायकोशिवाय काही समजेना, बायकोशिवाय जेवणही जायना. बायकोची आठवण यायला लागली. अत्यंत आठवण इतकी तीव्र झाली की आता मी बायकोशिवाय राहू शकत नाही. रात्रीची वेळ आहे, 12-1चा टाइम आहे. वर धो 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 पाऊस सुरू आहे. घरातून निघाला, हळूहळू त्या रस्त्यानं जायला लागला. समोर एक नदी लागली, नदीला एक पूर आलेला होता. एक नदीवर ओंडका पडलेला होता. त्या ओंडक्यावर हा बसला. वाहत म्हणजे वलवत दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचला. दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर पत्नीच्या दारासमोर आला. दारासमोर पाहतो तर काय, पत्नी वर दिवा लागलेला दिसतोय, म्हणजे वर पत्नी अजून जागी आहे. वर जायचं कसं म्हणून वर डोकल्यानंतर खिडकीतून एक दोर येताना दिसला. दोर कुणीतरी टाकलाय म्हणून याला असं वाटलं आपल्या पत्नीनं आपल्यासाठीच हा दोर टाकलेला आहे काय. त्या दोराला चढून हा वर गेला. वर गेल्यानंतर आपल्या पत्नीला पाहिल्यानंतर त्याच्या अंतःकरणात त्याला असं वाटलं की आपल्या पत्नीला अतिशय आनंद होईल की आपण इथं आलोय. परंतु पत्नीचं उलट झालं. पत्नी म्हणे तुम्ही काय केलं, तुम्ही इतका दुरून हे कशासाठी आला? त्यानं सांगितलं अगं मला तुझ्याशिवाय करमत नव्हतं आणि मला असं वाटतं की माझंही तुझ्यावर तेवढं प्रेम आहे तेवढं तुझंही माझ्यावर असावं. मला वाटतं तुला आनंद होईल, तुला तर आनंद झाला नाही. पत्नीनं त्याला जो उपदेश केलाय तो उपदेश हा होता की जेवढी अनन्यता, जेवढं प्रेम, जेवढा भाव, जेवढं आकर्षण तुम्ही माझ्यासाठी दाखवलं तेवढं जर भगवंतासाठी दाखवलं असतं तर तो भगवंत धावत तुमच्यासाठी आला.
त्यांचं नाव आहे तुलसीदास. त्यांचं नाव काय? तुलसीदास, ज्यांनी रामचरित मानसासारखा एवढा प्रगल्भ ग्रंथ या भारताला दिला, ते असणारे तुलसीदास आहे. तुलसीदास महाराज म्हणतात, तुलसी विठ्ठल विठ्ठल तुलसी तुलसी सब कहे तुलसी बनती घास. ऐका, तुलसी तुलसी सब कहे तुलसी बनती घास, हो गई कृपा राम की तो बन गए तुलसीदास. म्हणजे काय? आता याचे दोन अर्थ निघतात. ऐका, तुलसी तुलसी सब कहे, तुळशीचं रोप हे सुद्धा गवतच झालं असतं जर भगवंताची कृपा झाली नसती तर. बरोबर, हे गवतच समजलं असतं आपण. दुसरा असा अर्थ की माझं सुद्धा आयुष्याचं गवतच झालं असतं, परंतु भगवंतानं कृपा केली आणि मी तुळशीदास, लोक माझी पूजा करायला लागले. हम तो प्रेमरस चाखा पत्नी के उपदेश, असं तुलसीदास म्हणतात की आमच्या जीवनामध्ये जी अनुभूती घडली, जो बदल घडला, त्याला कारण म्हणजे आमच्या पत्नीने केलेला उपदेश. मला सांगायचा मुद्दा हा होता की हिला म्हणतात मोक्ष पत्नी, की जी मोक्षाला सहाय्यक ठरते. विठाला 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 जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या सगळ्या पत्न्यांचे प्रकार आपण बघितले. आता एक प्रकार आहे का, आणखी थोडे उपप्रकार जर पाहिले तर पत्नीचे अजून मुख्य 3 प्रकार पडतात. एक पडते पत्नी, दुसरी पडते, एक पडते पतिव्रता, एक पडते सती आणि तिसरी आहे प्राणेश्वरी. ऐका, पतिव्रता कोणाला म्हणतात? कोणाला पतिव्रता म्हणतात? पतीच्या आज्ञेत प्रत्येक, पतीच्या सुखात सुख, पतीच्या दुःखात दुःख, पती जे म्हणेल ते, जिचं आचरण आहे, जिच्या अंतःकरणात पती सोडून दुसरं कोणाचंही स्मरण होत नाही, तिला म्हणतात पतिव्रता. आणि ती पतिव्रता. सती कोणाला म्हणतात? आपला नवरा मरण पावल्यानंतर ती आपल्या नवऱ्यासोबतच मरण पावते. तुका म्हणे सती, तुका म्हणे सती, तुका म्हणे सती, तुका म्हणे सती, अज्ञान देखे जा संगती, अज्ञान देखे जाती, तुका म्हणे सती, तुका म्हणे सती, तुका म्हणे सती, तुका म्हणे त्याला म्हणतात सती, जी आपल्या पती वारल्यानंतर तिच्या चितेवरच स्वतःला जाळून देते, तिला म्हणतात सती. आणि तिसरी आहे प्राणेश्वरी. प्राणेश्वरी कोणाला म्हणतात? पतीच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर जी स्वतःचा प्राण सोडते, तिला म्हणतात प्राणेश्वरी. प्राणेश्वरी पंढरपूरला गेले कधी तर त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर थोडंसं जायचं आणि डावीकडे वळायचं. डावीकडे वळल्यानंतर तिथे तुम्हाला एक मठ लागेल, त्याला देगलूरकरांचा मठ म्हणतात. ऐका, देगलूरकरांचा. त्या देगलूरकरांच्या वंशामध्ये दुंडा महाराज देगलूरकर, तुम्ही नाव ऐकलेलं असेल, ऐकलंय ना, दुंडा महाराज देगलूर. त्या दुंडा महाराज देगलूरकरांच्या निधनाची बातमी त्यांच्या कृष्णामाई नावाच्या पत्नीने ऐकली आणि त्यांची बातमी ऐकली, प्राण सोडला, याला म्हणतात प्राणेश्वरी. पतीच्या निधनाची बातमी ऐकली, जरी प्राण आपला जात असेल तर तिला म्हणतात प्राणेश्वरी महाराज. हे झाले पत्नीचे 3 प्रकार. आणि खरं सांगू, आजकाल एक माणूस मला भेटला आणि तो माणूस मी पाहिलं त्याच्याकडं, तर ते सगळं बायको म्हणून तसंच तो करायचं. बायकोने सांगितलं हे करा की तो करायचं, बायकोने सांगितलं ते करा की ते, बायकोने सांगितलं बाजारला जा की तू बाजार. पण फार लग्नाच्या आधीपर्यंत तो फार कर्तबगार माणूस होता. कर्तबगार म्हणजे सिंहच होता महाराज, सिंह. गावात सगळ्यात जास्त भांडणाला पुढं, गावात सगळ्या कार्यक्रमाला पुढं, गावातल्या सगळ्या उत्सवामध्ये पुढं. आणि नंतर त्याचं लग्न झाल्यानंतर मी म्हटलं, अरे असं झालं काय नेमकं? नेमकं झालं काय? हा फरक कशाला झाला? त्याने मला एक दोहात सांगितलं, एक कविता सांगितली. तो म्हणे, संसारीच कुलदेवता मी मानिली बायको. ऐकताय तुम्ही? संसारीच कुलदेवता मी मानिली बायको, आज्ञेत तिच्या राहतो ती आयको नायको बायको. तुकोबाराय म्हणतात ती पतिव्रता आहे, जी पतीच्या आज्ञेमध्ये राहून पतीचं सगळं आचरण करते, ती पतीचं व्रत घेते ना, तिला म्हणतात पतिव्रता. आणखी या जगातली सगळ्यात मोठी पतिव्रता जर कोण असेल तर आपण ते कोणाला समजतो? अनुसूया, दत्त महाराजांची आई अनुसूया मात्र सगळ्यात मोठी पतिव्रता आहे.
की त्या अनुसयानं भगवंताला सुद्धा बाळ होण्यास भाग पडलं महाराज. पतिव्रतेसाठी तिचा पती जितका महत्वाचा, जितका प्रेमाचा, जितका अतिशय अनन्य भावानं तिचं जेवढं प्रेम त्या पतीवर आहे, तुकोबर आहे म्हणतात, तेवढं प्रेम आमच्या पांडुरंगावर. पांडुरंगाविषयीचा अंतःकरणातला भाव सांगण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पतिव्रतेचं उदाहरण द्यावं. इतकी मोठी पतिव्रतेचे महत्व आहे, इतका मोठा भाव त्या पतिव्रतेचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. एक श्लोक सांगून जातो, सुभाषित आहे, फार गोड. राजा राष्ट्रकृतम पापम राज्ञाः पापम पुरोहितः भर्ताच श्रीकृत्यम पापम शिष्यम पापम गुरुस्तः. राजानं पाप केलं तर ते राज्याला भोगावं लागतं, राज्यानं पाप केलं तर राजाला भोगावं लागतं. राजाला पुरोहिताने जर पाप केलं नाही, राजानं जर पाप केलं तर ते पुरोहिताला भोगावं लागतं. राजा राष्ट्रकृतम पापम राज्ञाः पापम पुरोहितः भर्ताच श्रीकृत्यम पापम शिष्यम पापम गुरुस्तः. भर्ताच श्रीकृत्यम पापम, श्रीने केलेलं पाप हे नवऱ्याला भोगावं लागतं. ऐका, श्रीने केलेलं पाप त्याचा अर्धा वाटा हा नवऱ्याला भोगावा लागतो, आणि नवऱ्यानं केलेलं पाप हे नवऱ्यालाच भोगावं लागतं. स्त्रीने केलेलं पुण्य हे स्त्रीकडेच राहतं, आणि नवऱ्यानं केलेल्या पुण्याचा अर्धा भाग हा पत्नीकडे आपोआप जात असतो. विठाला विठाला तुकाराम महाराज म्हणतात, तो पांडुरंग, तो भगवंत आमच्यासाठी कसा आहे. कोणीतरी विचारलं असावं, भगवंताचा आणि तुमचा संबंध कसा, भगवंताचा आणि तुमचा नातं कसं. तर तुकोबारायांनी सांगावं, पतिव्रते जैसा भातार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी विडोबा रकुमार. दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, सर्व भावी लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. एखाद्या लोभी माणसाला धन जितकं प्रिय आहे, तुम्ही जर लोभी माणूस पाहिला महाराज, तुम्ही यांच्याकडे का पाहताय, मी लोभी माणसाचं सांगतो. विठाला विठाला लोभी माणसाची गंमत कशी असते, त्याला पैसे सोडून काही समजत नाही, पैसा सोडून काही दुसरं दिसत. वाटी दे इकडं, काय झालं म्हणजे तुला वाढता येत नाही म्हणजे बाजूला. त्याने अशी वाटी घेतली, बायकोच्या केसातून सुई काढली, आणि त्या सुईनी प्रत्येकाला वाढत वाढत गेला, आणि एवढी जर उधळपट्टी केली तर संसार कसा होईल. त्याला म्हणतात लोभी. त्या लोभ्यासाठी धन हे सर्वतोपरी असतं. ते तुकाराम महाराज म्हणतात की तसा तो पांडुरंग आमच्यासाठी तितका प्रिय आहे, तितका महत्वाचा आहे, आणि त्याच्याशिवाय आमच्या जीवनामध्ये दुसरं काही होत नाही महाराज. आता आमचं मन त्याचं चरण सोडून दुसरीकडे कुठे जाणार नाही. आमची अनन्यता त्याच्याविषयी इतकी प्रेमाची झाली आहे, इतकी महत्वाची झाली आहे, की आता कोठे धावे मन तुझे चरण भाग गेला, शील गेला, अवघा झाला. आता अवघा आनंद झाला, कशानं, तुझे चरण पाहिले. अजून काय झालं, भाग गेला, शीन गेला, कशानं, तुझे चरण पाहिले. आणि तुझे चरण पाहिल्याचा तिसरा परिणाम हा की आता कोठे धावे मन. आता आमचं मन दुसरीकडे कुठं धावायचं काही कारण उरलं नाही, कारण आम्ही तुझ्या चरणावर आमचं डोकं टेकवलं भगवंता. आता तू सोडून आम्हाला दुसरं कोणाची गरज नाही, तू सोडून आमच्यासाठी दुसरा कोणी महत्वाचा नाही. अन्यांचा त्याग आणि एकाची निश्चिती याला म्हणतात अनन्यता. दुसरं कोणी महत्वाचं नसतं. जसं पत्नीला, पतिव्रता स्त्रीला तिचा पती सर्वतोपरी महत्वाचा असतो, तसा भक्ताला सुद्धा पांडुरंग अतिशय महत्वाचा असतो. जसं लोभ्याला धन अतिशय महत्वाचं असतं, तुकोबाराप्रमाणे दृष्टांत देतात ना, की लोभ्याला जितकं धन प्रिय आहे तितका पांडुरंग त्या भक्ताला प्रिय असतो. महाराज एकदा शेवटचा दृष्टांत सांगतो आणि माझी सेवा संपवतो, ऐका. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना भेटायला गेले पंढरपूरला, आणि पंढरपूरला गेल्यानंतर नामदेव महाराजांच्या समोर त्यांनी प्रस्ताव मांडला की मला माझ्यासोबत तीर्थयात्रेला चला, माझ्यासोबत तीर्थयात्रेला चला, म्हणजे आपल्याला तीर्थयात्रेला जायचं. नामदेव महाराज म्हणे नाही, माझ्याकडून ते जमणार नाही, कारण मी पांडुरंगाला शब्द दिलाय. काय, नेगमितायाचे दर्शन
नामदेव महाराजांची, नेघे मी तयाचे दर्शन, ज्या देवाचे कटेवर कर नाही त्याचं मी दर्शन घेत नाही ज्ञानोबर आहे, मी तुमच्या सगळ्या यात्रेला येणार नाही. पुढचा प्रसंग मला विस्तार करायचा नाही, माझा मुद्दाच इथपर्यंत आहे की भक्तासाठी भगवंत इतका महत्वाचा आहे, त्याचं मन त्या भगवंतासाठी इतकं एकविध झालेलं असतं की तुकोबाराय म्हणतात की आता त्या विठ्ठला वाचून आमच्या अंतःकरणात दुसरा कोणाचाही भाव येत नाही. भगवद्गीतेमध्ये एक व्याभिचारी भक्ती सांगितली आणि एक अव्यभिचारी भक्ती सांगितली. व्याभिचारी भक्ती म्हणजे काय की आपल्या फायद्यानुसार माणूस भक्ती बदलत असतो. सोमवार आला का वेगळा देव, मंगळवार आला का वेगळा देव, बुधवार आला का वेगळा देव, गुरुवार आला का वेगळा देव, शुक्रवार आला का वेगळा देव, शनिवार आला का वेगळा देव, रविवार आला का सुट्टी वेगळा देव. रविवार आला की सुट्टी घेतात काही जण. महाराज काही लोक म्हणतात आम्ही या वाराला खात नाही, त्या वाराला खात नाही. तुम्ही खाता ना, त्या दिवशी देव नसतो का? तुम्ही कोणताही वार काढा, तो कोणत्या ना कोणत्या देवाचा आहेच. मला काय म्हणायचंय की आपण आपल्या सोयीनुसार जर देव बदलत असू तर भगवंता त्या ठिकाणी कृपा करणार नाही. तुकोबाराय म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नव्हे. आणि तो देव सोडून बाकीचं सगळं आहे. ए रती मायके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान, बाकीचं सगळं खोटं आहे, बाकीचं सगळं माईक आहे. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, बाकीचं आम्हाला दुसरं काही समजत नाही. भगवंता आमचं मन इतकं एकविध झालंय की आता विठ्ठल सोडून आम्हाला कोणी दिसत नाही. ऐका ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे. हस्तम पवित्रम यदि दान पुण्य, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा, मुखम पवित्रम यदि नामघोष. विडला विडला आमचे पाय जर कशाने पवित्र होत असतील भगवंता तर तुझ्या तीर्थयात्रेने आमचे पाय पवित्र होतात. आमचे हात जर कशाने पवित्र होत असतील ना भगवंता तर तुझ्या नामस्मरणानं किंवा तुझी स्मरण करून आम्ही दान जर देत असू तर त्यांना आमचे हात पवित्र होतात. आमचं हृदय जर कशाने पवित्र होत असेल ना भगवंता तुझ्या आठवणीनं आणि तुझ्या प्रेमानं आमचं हृदय पवित्र होतं. आणि भगवंता आमचं मुख जर कशाने पवित्र होत असेल ना तर फक्त तुझ्याच नावानं आमचं मुख पवित्र होतं. तुकोबाराय म्हणतात माझं मन इतकं एकविध झालं आता माझ्या मनाला विठ्ठला वाचून दुसरं काही सुचत नाही. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे जसं लोभी माणसाला धन आवडतं, पतिव्रतेला तिचा पती आवडतो किंवा पतीविषयीची अनन्यता तिच्या अंतःकरणात आहे, तशी भगवंता तुझ्याविषयी किंवा भगवंता तूच आमच्यासाठी महत्वाचा आहे.
बाकी आम्हाला दुसरं कोणी नकोय. आमची अनन्यता आता तुझ्या चरणावर आमचं डोकं मस्तक टेकवलंय ना, आता आम्हाला दुसरं काही सुचणार नाही. एका उत्तरेतलं एक पद आहे, प्रभुजी 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 तुम चंदन हम पानी पानी, तुम चंदन हम पानी, जाची अंग अंग पास समानी, जाकी अंग अंग पास समानी. प्रभुजी तुम चंदन हम पानी. भगवंता ज्या विषयीचा आमच्या अंतःकरणातला भाव कसा आहे, तू जर चंदन असशील तर आम्ही पाणी आहोत. चंदन आणि पाण्याचं संमिश्रण झाल्याशिवाय चंदनाचा स्वरूप निर्माण होत नाही ना, तशी आमची अनन्यता तुझ्याविषयी आहे. आम्ही चकोर हरिचंद्रमा, 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 आम्ही चकोर हरिचंद्रमा. आम्ही कळा तू पौर्णिमा, आम्ही कळा तू पौर्णिमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तू पौर्णिमा, आम्ही कळा तू पौर्णिमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, हरिचंद्रमा, त्या चंद्रांची जी किरण आहे, त्या चंद्रांची किरण ग्रहण करतो आणि त्याच्यावर जगतो. दुसरं काही तू स्वीकारत नाही, दुसरं काही ग्रहण करत नाही. तुकोबाराय म्हणतात, भगवंता आमचा अंतःकरणातला जो भाव आहे तुझ्याविषयी, तो सुद्धा इतका आनंद आहे की आता आम्ही दुसरं कोणाचं स्मरण करत नाही. आता दुसरं देवानं आम्हाला काहीही दिलं किंवा दुसरं आणखी काहीही मिळालं तरी आमच्यासाठी ते क्षुल्लक आहे. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. हे सगळं आमच्यासाठी खडे आहे, पाषाण आहे, दुसरं काही नको देवा. आता आम्ही तुझे चरण पाहिले ना, आता आम्हाला दुसरं काही नको. असाच अभंगाचा थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. वेळ फार कमी माझ्याकडे असल्यामुळं, नाही तर हा अभंग 2 तासात असा परफेक्ट बसतो. 2 तास चिंतन फार सुंदर होते या अभंगाचं. पण असो, अतिशय सुंदर वातावरणामध्ये प्रसन्न चित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी येऊन उभा राहिला. मला वाटतं मागच्या वर्षी पण माझं कीर्तन झालं याच हप्त्यात. मागच्या वर्षी आपण सेवा दिली होती सर्व गावकऱ्यांनी मिळून, आणि म्हणून सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. कदाचित माझ्या मुखातून जर एखादा चुकीचा शब्द निघाला असेल, कोणाचा अंतःकरण दुखावला